नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघतो आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टमधलं बौद्धिक क्षमता चाचणीमधलं प्रकरण 2 भाग 2 मधलं आकृतीमधील साम्यता किंवा आकृतीतील साम्यता हे आज आपण बघतो आहे. हे प्रकरण 2 नंबरचं आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टमधलं मानसिक क्षमता चाचणीमधलं हे दुसरं त्या ठिकाणी प्रकरण आहे. तर त्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास आज करणार आहोत. मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे आकृत्यांमध्ये 4 आकृत्या दिल्या असताना वेगळी आकृती कशी ओळखायची हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. तर आज आपण हे जे प्रकरण बघणार आहोत, तर ते प्रकरण जे आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टमधलं हे 2 नंबरचं जे प्रकरण आहे, ते प्रकरण आहे आकृतीतील साम्यता हे आहे. त्याची जी सूचना आहे, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी इथं वाचण्यात येतील. ही सूचना आपल्याला नवोदयच्या क्वेश्चन पेपरमध्ये अशाच प्रकारची सूचना त्या ठिकाणी असते. त्यामुळे ही सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सूचना वाचून विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, हे आत्तापासूनच समजलं पाहिजे आणि त्यामुळे ही सूचना तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे आपलं नेक्स्ट अकॅडमीचं नवीन मराठी मीडियमचं पुस्तक आहे. दोन्ही माध्यमात हे पुस्तक उपलब्ध आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये पण. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक पाहिजे असेल, त्यांनी आपला कोर्स घेतलेला पाहिजे. कोर्स जर घेतलेला असेल, तर त्याच्यासोबत त्याला पुस्तक मिळेल. हे जे पुस्तक आहे ते मिळेल. त्यानंतर प्रश्नसंचसुद्धा भेटेल. बरोबर? त्या कोर्समध्येच त्या कोर्सच्या फीमध्येच तुम्हाला या गोष्टी भेटतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोर्स न घेता फक्त अभ्यासासाठी आपलं हे पुस्तक घ्यायचं असेल, तर त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करून हे पुस्तक आपल्या घरपोच मागणी त्या ठिकाणी करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक लागते, ते विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी ते पुस्तक मिळवून घेऊ शकतात. ओके? ठीक आहे. चला मग आज आपण भाग 2 चालू करूया. आकृतीतील साम्यता. सूचना आहे. प्रश्नामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. म्हणजे एक प्रश्न आकृती आपल्याला दिली असेल, 4 पर्याय त्या ठिकाणी दिले. उजव्या बाजूला ए-बी-सी-डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतींशी साम्यता समान अशा आकृतीची निवड करा. आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR शीटमध्ये जुळवा. आता जर OMR शीट अशा प्रकारचे 2-4 गोल असतात ए-बी-सी-डी आणि जो उत्तर असेल त्याला आपण काय करतो, अशा प्रकारे गोल करतो. ओके. इथे तुम्हाला त्या ठिकाणी ती सूचना त्यासाठी देण्यात आलेली आहे. ही सूचना अशीच्या अशी तुम्हाला नवोदयच्या फायनल पेपरमध्ये असेलच. ओके. ठीक आहे. चला मग आपण आता पुढच्या याच्याकडे वळूया. पुढचं जे आहे आकृतीतील साम्यतामधले काही नियम आपण इथे दिलेले आहेत. ते नियम योग्य पद्धतीने वापरून घ्यायचे आहे किंवा वाचायचे आहे. पहिल्या याच्यामध्ये सुद्धा आपण काही नियम सांगितलेले होते. 7 का 6 नियम सांगितले होते आणि त्या नियमाप्रमाणे आपण चाललो तर वेगवेगळ्या प्रकारचे जे डायग्राम आहे, ते आपल्याला लवकरात लवकर सापडण्यासाठी मदत झाली. आता सुद्धा आपण ते काही नियम बघणार आहोत. आकृतीतील साम्यता ओळखण्यासाठी काही नियम महत्त्वाचे नियम इथे दिलेले आहेत. सममिती इथे सिमेट्री म्हणजेच सममिती आहे. सममिती म्हणजे एखाद्या डायग्रामचे 2 समान भाग होणे. आकृतीतील कोणत्याही बिंदूला प्रतिबिंबित केल्यास ती मूळ आकृती सारखीच दिसते का हे पहा. म्हणजे एखादं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि त्याला जर एका बिंदूतून ह्या बिंदूमध्ये जर रेषा अशी मारली, तर इकडची ही आकृती मूळ दिसते का? ते चेक करायचं आहे. तरच त्या ठिकाणी ती सममिती किंवा सिमेट्री त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. समानता, बरोबर? समानता काय आहे? तर 2 आकृत्यांमध्ये कोन, बाजू यांचा काही गुणोत्तर यांचा समतोल त्या ठिकाणी दिसतोय का? कोनांचा दिसतोय का? बाजूंचा दिसतोय का? हे दोन्ही आकृत्यांमध्ये दिसत असेल तर त्या ठिकाणी ते 2 आकृत्यामध्ये आकृत्या साम्यता दिसून येईल. नंतर रेषा, रेषाखंड, बिंदू, प्रतिमेतील विविध आकृत्यांचा, तंत्रांचा किंवा नियमांचा वापर साम्यता शोधायची आहे. त्यांची साम्यता जर शोधली तर त्या ठिकाणी तुम्हाला लवकरच ती आकृती भेटेल. कशा-कशामध्ये? रेषा, रेषाखंड, बिंदू किंवा अजून काही एखादी डायग्राम त्या ठिकाणी दिलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता. त्यानंतर पुढचा जो नियम आहे, आकृती एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत हलवली तर ती मूळ आकृती सारखीच दिसते का हे पहा. मग हलवली म्हणजे कसं? एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूस हलवून म्हणजे उचलून ठेवायची का? तर नाही. तर कसं?
ती क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेने. घड्याळ असं फिरतं अशा प्रकारे आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे त्या ठिकाणी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते फिरताना दिसतं. म्हणजे त्या ठिकाणी जी आकृती जी आहे ती क्लॉकवाईज फिरून बघितली, अँटी क्लॉकवाईज फिरून बघितली. त्याच्यात काही साम्य दिसतं, बदल दिसतो, काय दिसतो ते बघून त्या ठिकाणी ती आकृती आपण साम्यता ओळखू शकतो. प्रतिबिंब आणि रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय? का पाण्यातलं प्रतिबिंब, आरशातलं प्रतिबिंब. त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. मूळ आकृती तशी दिसते का ते तुम्ही त्या ठिकाणी आपण चेक करून घेऊया. ओके. परिक्रमण म्हणजे रोटेशन. रोटेशन म्हणजे फिरणे. इकडून फिरते, घड्याळाच्या दिशेने फिरते, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. कशा प्रकारे फिरते ते त्या ठिकाणी तुम्ही ठरवायचे आहे. कोन फिरून बघणे, कोन असेल तर त्या कोनाचे डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाटते का नाही ते चेक करून घ्यायचे आहे. नंतर मापे, मापे बदलून. समजा इथं प्रमाण दिलेलं असेल लहान, छोटं, मोठं. मापे म्हणजे काय? लहान असेल, त्यानंतर मोठं असेल, तर या ठिकाणी ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बाजू शोधणं, त्यानंतर कोनाचं शोध घेणे, माप घेणे, हे पण आपल्याला त्या ठिकाणी योग्य होऊ शकतं. तर असे हे छोटे काही नियम आपण विद्यार्थ्यांना देतो आणि ते विद्यार्थ्यांना नियम दिल्यामुळे या ठिकाणी आपल्याला योग्य त्यांचं उत्तर येण्यास आपण त्या ठिकाणी भाग पाडू शकतो किंवा उत्तर आपल्याला मिळवण्यात त्या ठिकाणी आपण काय करतो? त्या याच्यामध्ये योग्य असं उत्तर मिळू शकते. हे सगळे नियम तुम्ही आपल्या ॲपमध्ये पण मिळवू शकतात. ओके. ठीक आहे चला. आता या नियमाने आपण जे नियम घेतलेले आहे त्या नियमानुसार आपण काय करू? उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर देण्यात आलेला आहे. आज आपण बघतो आहे आकृतीतील साम्यता, समानता म्हणजे आकृतीतील समानता. समानता इथं धरलं तरी चालेल. म्हणजे ही आकृती जी प्रश्न आकृती आहे तीच आकृती आपल्याला पर्याय आकृतीमध्ये शोधायची आहे. बरोबर? ही जी प्रश्न आकृती आहे याच्यामध्येच या ठिकाणी हे पर्याय ज्या डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब किंवा समानता आपल्याला तीच डायग्राम त्या ठिकाणी शोधायची आहे. ओके. ठीक आहे. चला आता तुमच्यासमोर काही एक प्रश्न देण्यात आलेला आहे. तो प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी बघा. ओके. प्रत्येक डायग्राम त्या ठिकाणी चेक करा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या दिशेने हे पण चेक करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर उत्तर सापडण्यास मदत होईल. त्यांच्या रेषा चेक करा. रेषाखंड वगैरे छोटे-छोटे डायग्राम दिलेले आहेत ते योग्य आहे का ते बघा. ठीक आहे. चला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि आता याचं पहिलं जे उत्तर आहे त्याचं आपण चेक करूया. ठीक आहे. याचं उत्तर आहे 1 नंबरचं. हे उत्तर आहे 1 नंबरचं. जर 1 नंबरचं उत्तर कसं आलं तर आपण चेक करूया. बघा, इथं आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घेणार आहेत म्हणजे पर्याय वेगळे करणे किंवा कट करणे. ओके. पर्याय कट म्हणजे एक पर्याय कट करून त्या ठिकाणी उत्तर भेटू शकतं. इथे जर आपण चौथा पर्याय बघितला तर हे जे आपलं स्वस्तिक दिलेलं आहे, ते स्वस्तिक योग्य नाही म्हणून ते पर्याय त्या ठिकाणी येत नाही. इथे पण जर बघितलं तर इथं पण त्या ठिकाणी स्वस्तिक त्या ठिकाणी आपल्या प्रश्न आकृतीशी मॅच खात नाही त्याच्यामुळे ते पण नाही. राहिलं आता 2 आकृत्या 1 आणि 2. 1 आणि 2 मध्ये प्रश्न आकृतीमध्ये स्वस्तिक परिपूर्ण त्या ठिकाणी मॅच करत पण एक साईडला जे स्वस्तिक आहे, ते स्वस्तिक हे पहिले जे उत्तर डायग्राम आहे आपली, त्या ठिकाणी पण योग्य प्रमाणे जशी डायग्राम स्वस्तिकची प्रश्न आकृतीमध्ये दिलेली, तशीच त्या ठिकाणी 1 नंबरच्या डायग्राममध्ये सुद्धा दिलेली आहे. पण इथे जे आहे त्या ठिकाणी ती ती डायग्राम वेगळ्या पद्धतीने स्वस्तिक आहेच, पण ती वेगळ्या दिशेने त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ती प्रश्न आकृतीशी मॅच खात नाही. म्हणून ते पण येणार नाही. उरलं फक्त 1 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी योग्य आहे. पण इथे जर तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे, इथे जर इथे जर तुम्हाला त्रिकोण आहे आणि इथं बघा इथं गोल आहे, गोलच्या दिशेने काय आहे? त्रिकोण आहे. इथं गोल आहे, गोलच्या दिशेने त्रिकोण आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी फक्त काय केलेलं आहे त्या जे आकृती आहे त्यांचं काय केलेलं आहे अदलाबदल त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. इथं क्रॉस आहे, इथं चौकोन आहे. इथं क्रॉस आहे, इथं चौकोन आहे. इथं बघा इथं क्रॉस, इथं चौकोन,
इथं त्रिकोण, इथं कोण हे आहे. फक्त हे प्रॉब्लेम कुठे आलेला आहे, की हा जो भाग आहे, कोणता? हा जो स्वस्तिकचा भाग आहे, तो त्या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये नाहीये. त्याच्यामुळे ती आकृती येत नाही. म्हणजे उत्तर आहे पहिलं. ओके? ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर 2 नंबरचा. चेक करा. प्रश्न आकृती ही दिलेली आहे आपल्याला. त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. ते 4 पर्याय कशाप्रकारे आहेत ते चेक करा आणि उत्तर लगेच सापडा. बघा, रेषा दिलेल्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा रेषेकडे लक्ष गेलं पाहिजे. कोणती रेषा कमी दिसते, कोणती रेषा जास्त दिसते, कोणती रेषा दिसते का नाही, ते चेक करा आणि मग एक पर्याय कट करून त्या ठिकाणी तुम्ही त्याचं उत्तर मिळवू शकता. ओके? ठीक आहे. ठीक आहे मग. चला आता बघूया आपण. चेक करू याचं उत्तर काय आहे. तर पहिली जी ही रेषा बघितली ही इथं आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे नाहीये म्हणजे हे पर्याय कट होतो. आता ही रेषा बघूया. ही रेषा इथे दिसते, इथे दिसते, इथे पण दिसते, इथे पण दिसते. हे इथे कटच झालेलं आहे, ह्याचा विषय क्लोज. 3 याच्यात दिसते म्हणजे ते आहे. ही रेषा बघू आपण. ही रेषा आहे इथे. पण ही रेषा इथं डायरेक्ट ह्या कोपऱ्यात जॉइन नाही. ही रेषा ह्या कोपऱ्यात जॉइंट आहे. इथे तर रेषाच नाही. म्हणजे हा पर्याय येत नाही. हा जो पर्याय आहे, इथे ह्या अँगलमध्ये ती रेषा जाते आहे. इथे अँगलमध्ये रेषा जात नाही. म्हणजे हा पर्याय येत नाही. उरला फक्त कोणता? 3. उरला कोणता? 3. म्हणजे उत्तर आहे 3. आपण चेक करू. इथे तुम्हाला ही रेषा दिसते. ही रेषा इथे दिसते का? बघा, ही रेषा इथे दिसते. इथे ही रेषा आहे. ही रेषा या ठिकाणी आहे. इथे पण ही रेषा आहे. इथे पण ती रेषा दिसते. इथे पण त्रिकोणची रेषा दिसते. इथे पण दिसते. म्हणजे परिपूर्ण रेषा ही आपला 3 जे उत्तर आहे हे त्याचं उत्तर आहे. आकृतीतील साम्यता. बरोबर? साम्यता आपण बघतोय हे लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. पुढच्या पी-पी-टीमध्ये आपण काय करू का वरती त्या ठिकाणी विषय हा देता येईल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ती आकृतीतील शोधता येईल. ओके. ठीक आहे, चला. 3 नंबरचा प्रश्न शोधा चला. हीच आकृती आपल्याला दिलेली आहे आणि ती आकृती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची आहे. ठीक आहे? ठीक आहे. सगळ्यांना दिसतंय आता. ओके. इकडे थोडी आकृती कट होत होती म्हणून त्या ठिकाणी इकडे सरकवलेलं आहे. ठीक आहे. चला बघा आता आपण एक चेक करत चला आणि एक चेक करत गेल्यानंतर पर्याय कट पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही एक पर्याय कट करून ती डायग्राम त्या ठिकाणी शोधू शकता. ओके. ठीक आहे. चला आपण चेक करूया. बघा, वर्तुळ वर्तुळ तर सगळ्यांमध्ये दिलेलं आहे. वर्तुळामध्ये या प्रकारची रेषा आहे. इथे एक रेषा आहे. इथं पण आहे, इथं पण आहे. पण वर्तुळाची जी रेषा आहे ती डायरेक्ट वरती गेलेली नाही इथे प्रश्न आकृतीमध्ये. इथं पण नाहीये. इथं आहे म्हणजे हा पर्याय कट. इथे नाही, इथे नाही. ठरले 3 फक्त उरलेले आहे. बघा, ह्या 2 रेषा आपण चेक करू आता. ही रेषा, ही रेषा. ही रेषा इथे आहे, इथे आहे. इथे नाही म्हणजे हा गेलेला आहे. इथं आहे, इथं आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. पण इथे जी ही रेषा आहे, ही रेषा इथे दिसते. इथे नाहीये, इथे पण नाही. बघा, इथं रेषा दिसत नाही. इथे पण ती रेषा दिसत नाही. म्हणजे साहजिकच आहे हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी कट झालेले आहेत. ओके. म्हणजे उत्तर क्रमांक आहे 1 नंबरची डायग्राम ही एक याच्या बरोबरची आहे किंवा त्याच्यामधले समान या ठिकाणी भाग आपल्याला दिसून येतात. ओके. ठीक आहे. समजलं आता? कसं आलं समजलं का? ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी रेषा दिल्या असतील त्या ठिकाणी आधी रेषा बघायच्या. सगळ्या रेषा योग्य त्या ठिकाणी दिसत आहे का? आणि पर्याय कट पद्धतीने या प्रकरणामध्ये आपलं उत्तर काढायचं आहे. पण शिकतो आहे आकृतीतील साम्यता, आकृतीमधील समानता. प्रश्न आकृती दिलेली आहे ती उत्तर आकृतीमध्ये किंवा पर्याय आकृतीमध्ये त्या ठिकाणी समान आकृती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची आहे. ओके. ठीक आहे, चला. याचं उत्तर सांगा लवकर. ठीक आहे, चला. याचं उत्तर आपण काढूया, चला. बघा, इथे रेषा मध्यभागी रेषा आहे का? नाही. इथे रेषा दिलेली आहे म्हणजे हा पर्याय साहजिकच कट होतो. इथे रेषाच दिली नाही म्हणजे इथे 2 असे दिलेले, इथे 2 नाहीच आहे म्हणजे हा पण पर्याय कट होतो. इथे रेषा दिलेली आहे पण ती उभी दिलेली आहे. इथे उभी नाहीये म्हणून हा पण पर्याय कट होतो. उरला फक्त कोणता? 4 नंबरचा. बरोबर? म्हणजे हे 4 नंबरचं उत्तर जे आहे, ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम योग्य बसते बघा. इथे हा एक चौकोन तयार झालेला आहे.
इथे सुद्धा तो चौकोन त्या ठिकाणी आहे. मध्ये रेषा नाही, मध्ये रेषा नाही. आजूबाजूला त्या ठिकाणी रेषा दिलेल्या आहेत. ओके. बघा काही ठिकाणी आपल्याला लगेचच त्या ठिकाणी उत्तर सापडतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पर्याय कट पद्धतीने या प्रकरणामध्ये जर तुम्ही गेले, तर सर्वात लवकर उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. एक पर्याय कट केला. ही डायग्राम इथे नाही, इथं आहे म्हणजे त्या ठिकाणी तो कट करायचा, तो बघायचा नाही. इथे तुम्हाला रेषा दिसत नाही, इथे कट करायचा विषय क्लोज. इथे 3 नंबरचा इथं पण त्या ठिकाणी उभी रेषा दिलेली आहे, इथं पण कट म्हणजे उरला फक्त 4. जो पर्याय उरलेला असेल, तो त्याचं काय असेल उत्तर असेल. ओके. ठीक आहे. 5वा प्रश्न तुमच्यासमोर. चेक करा. त्रिकोण चेक करा, गोल चेक करा, त्याच्या रेषा चेक करा. त्याच्यावरच्या असलेल्या रेषा वेगवेगळ्या दिसतात का? चेक करा लवकर. ओके. ठीक आहे, चालेल. याचं उत्तर आपण लगेचच काढू. बघा, मध्ये त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, मध्ये पण त्रिकोण आहे, त्रिकोण, त्रिकोण आहे, सगळ्यांमध्ये आहे. ओके. ठीक आहे. आपण बघू, ही रेषा त्रिकोणामध्ये गेली आणि परत अशा पद्धतीने निघालेली आहे. ठीक आहे, चला. ही रेषा आपण इथपर्यंत घेतली आणि इथपर्यंत निघाली. ही रेषा इथे आहे. बघा, ही रेषा इथपर्यंत आली, पण इथून परत दुसरीकडे गेली. इथं ती मध्ये आली नाही. त्रिकोणाच्या मध्ये यायला पाहिजे होती, पण ती मध्ये आली नाही म्हणजे हे प्रकरण सॉरी ही डायग्राम कट झालेली आहे. इथे मधीच आलेली नाहीये, म्हणून ही पण त्या ठिकाणी कट झालेली आहे. इथं मध्ये आली, पण बाहेर त्या ठिकाणी दाखवलेली गेलेली नाही, म्हणजे या ठिकाणी ही पण आकृती कट झाली. म्हणजे उरलं कोणतं फक्त 1 नंबरचं. म्हणजे 1 नंबर ही त्याची डायग्राम उत्तर आपलं बरोबर आहे. समानता त्या ठिकाणी दिसून येते. बघा काही विद्यार्थी काय करतात, एखादं उत्तर त्या ठिकाणी सापडलं तरी पण ते उत्तर परत-परत चेक करत राहतात, का बरोबर आहे का, बरोबर आहे का ते चेक करत राहतात. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा वेळ वाया जातो. आणि असं करायचं नाहीये. आपण काय करायचं आहे, की एखादं उत्तर जर सापडलं तर लगेच पुढचा प्रश्न त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. थोडीशी डायग्राम तुम्हाला इकडे सरकून देतो. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर शोधायला. ठीक आहे, चला 6वा प्रश्न आपला आहे. सगळे रेषा चेक करा. सगळ्या रेषा दिल्यानंतर ती डायग्राम चेक करा. ओके. ठीक आहे, चला आता बघूया उत्तर कोणतं येतं. बघा इथे आपल्याला या ठिकाणी अशी एक रेषा दिलेली आहे. ही अशी ती रेषा जाते आहे. इथे पण ती रेषा जाते आहे. इथे पण ती रेषा जाते आहे. इथे आहे, इथे पण आहे. म्हणजे ती रेषा आहे. बरोबर. त्यानंतर अशी एक आडवी रेषा आहे इथे. इथे आडवी रेषा नाहीये. म्हणजे हे उत्तर गेलेलं आहे. इथं आहे, इथे आहे, इथे सुद्धा नाहीये. म्हणजे हे पण उत्तर गेलं. उरलं फक्त 2 आणि 3 आता. ओके. ठीक आहे, चला. मग आता आपण चेक करू. इथे जर बघितलं, ही रेषा अशी खालीपर्यंत इथपर्यंत येते आणि इथे वाकते. बरोबर? त्यानंतर 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये आपण बघतोय, ही रेषा बघा, ही रेषा डायरेक्ट वरती गेलेली आहे. इथं वरती जायचा विषयच नाही. इथे जर वरती रेषाच दिलेली नाही, तर इथं ती वरती गेलेली म्हणजे हा सुद्धा गेलेला आहे. म्हणजे उरला फक्त 3. 3 नंबर त्याचं काय असणार आहे? बरोबर आहे. म्हणजे ती रेषा इथं पण नाही, इथं पण नाही आणि खालीपर्यंत या ठिकाणी दिलेली आहे. बघा इथं तर हे जॉइंट आहे त्याच्यामुळे हे तर नव्हतंच आहे आणि त्या ठिकाणी हे 3 नंबरचा पर्याय आपल्याला बरोबर आहे. ओके. ठीक आहे, सर. पुढचा प्रश्न 7 नंबरचा प्रश्न घ्या तुमच्यासाठी. उत्तर लवकर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस बघता क्षणी आपल्याला सगळ्या डायग्राम बघून लगेचच त्या ठिकाणी उत्तर काढता आले पाहिजे. 7वा प्रश्न चालू आहे आपला. बघा सगळ्या डायग्राम त्या ठिकाणी वरचं 2 रेषा त्या ठिकाणी दिसताय का? हं? मध्ये 2-2 रेषा दिलेल्या आहेत त्या दिसताय का? ते पर्याय कट पद्धतीने जायचं आहे म्हणजे लवकरात लवकर उत्तर सापडेल. एखादा पर्याय कट झाला का तो नंतर त्या चेक करायचा नाही. ओके. ठीक आहे, चला बघा आता उत्तर आपण बघूया. 7 नंबरचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 2 नंबरचं. आता उत्तर 2 कसं आलं ते चेक करूया. बघा इथे रेषा आहे, इथे पण रेषा आहे, इथे रेषा आहे, इथे रेषा आहे, इथे रेषा, इथे रेषा, इथे रेषा, इथे रेषा. पण इथे 2 आलेल्या आहे इथे रेषा. म्हणजे हा पर्याय कट होतो. इथे 2 रेषा दिलेल्या नाही. बघा इथे जर आपण चेक केलं तर या ठिकाणी आपल्या 2 रेषा त्या ठिकाणी दिसत नाही. ओके. म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. इथे 2 रेषा आहे, 2 रेषा आहे. ओके. ठीक आहे. इथं 1 रेषा, इकडे 2 रेषा. बघा ही जी डायग्राम आहे ही अशी वरती आहे आणि याची जी आहे ही कशी आहे? या पद्धतीची आहे. ओके. या पद्धतीची आहे इथे.
म्हणजे ही डायग्राम पण काय झाली, कट झाली. ते वरती वरती त्याचं जे पानं आहे ते वरती गेलेले आहे. तर ते असे सरळ पाहिजे आपले ह्या आकृत्यासारखे पाहिजे होते. त्यानंतर उरली फक्त काय 2 आणि 4. 2 आणि 4 मध्ये इथे जर बघितलं आणि इथे जर बघितलं, तर इथे आपल्याला 2, इथे 2, इथे 2 दिसतंय. इथे आपल्याला 1 दिसते, इथे 1 दिसते. ओके. इथे 1 दिसते. ओके. इथे पण आहे. पण हे जे डायग्राम आहे बघा 2 आणि 4 ही थोडी-थोडी सेम दिसते. पण 4 मध्ये जर तुम्ही चेक केलं तर 4 मध्ये काय होतं आहे, की हे जे पान आहे असे खाली आलेले दिसतात. पण 2 मध्ये ते तसे दिसत नाही. इथं आपल्याला जर प्रश्न आकृती जर बघितली तर ती आपल्याला कशी दिसते, त्याचे जे पानं आहे एक साइडचे ते असे खाली आलेले दिसून येत नाही. लक्षात घ्या. ओके. ठीक आहे चला. पुढचा प्रश्न. 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. तो प्रश्न बघा. उत्तर एकदम सोपं आहे. सोपं उत्तर कधीही चुकायचं नाही. एकदा जर उत्तर चुकलं, तर त्या ठिकाणी ठीक आहे चला. बघूया उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये देत आलेलो आहोत. आता आपण एक पर्याय कट पद्धतीने आपण जाऊ. बघा हा ई दिसतोय आपल्याला. सगळ्या ठिकाणी ई दिसतोय. ओके. इथे एक रेषा दिसते. इथे रेषा दिसते. इथे रेषा दिसते. पण ही जी रेषा आहे ही खाली आलेली आहे. ही खाली आलेली आहे म्हणजे हा पर्याय कट होतो. ही पण खाली या साईडने आलेली आहे म्हणजे हा पण पर्याय कट होतो. उरले फक्त 1 आणि 2. उरले फक्त 1 आणि 2. ओके. ठीक आहे. आता 1 आणि 2 उरल्यानंतर ही रेषा दिसते. बघा इथे एक रेषा आहे, इथे एक रेषा आहे. ठीक आहे, ठीक आहे. 2 मिनिटं. इथं आपलं थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे. ठीक आहे. इथे पण बरोबर आहे. इथे पण खाली रेषा आहे म्हणजे हा पर्याय दिलेला आहे. 1, 2 आणि 3 या ठिकाणी पर्याय असतील. इथे जर बघितलं ही रेषा, ही रेषा, ही रेषा बरोबर आहे. ही खाली आलेली आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते चुकलेलं आहे. तो पर्याय कट झालेला आहे. मग आता ही रेषा बघा इथे सॉरी इथे रेषा आहे, इथे रेषा आहे, इथे नाहीये म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. इथे पण नाही म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. साहजिकच 2 आणि 3 गेले. इथे आहे, इथे आहे. ओके. ही रेषा इथे आहे, ही रेषा इथे आहे, ही रेषा इथे आहे. ओके. 1 आणि 4 मध्ये आपण चेक करत आहे. हे जर बघितलं तर 1 आणि 4 मध्ये इथे बघा, इथे रेषा नाहीये, पण इथे तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे पर्यायचं याच्यामध्ये आहे किंवा जो इथे रेषा नाहीये म्हणजे इथे आहे म्हणजे हा पर्याय कट होतो. त्याचं उत्तर येतं किती? 4. कोणतं उत्तर येतं? 4. बघा माझ्याकडनं मग थोडंसं रेषांच्या याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन गेलेलं होतं. पण तुम्ही अशा प्रकारचं कन्फ्युजन करायचं नाही. कधी-कधी त्यावेळेला आपण काय करतो, की घाई गडबडीमध्ये एखादा प्रश्न किंवा एखादा रेषा ही आपण बघत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ होऊन जातो. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. 9वा प्रश्न. 9वा प्रश्न पण खूप सोपा आहे. सगळ्या डायग्राम चेक करा. रेषा वगैरे अ, कोणत्या डायग्राम बाण दिसते, कोणत्या ठिकाणी काय दिसते, कोणत्या ठिकाणी काय दिसते हे चेक करा आणि त्या ठिकाणी चेक केल्यावर तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी उत्तर सापडेल. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चला थोडंसं इकडे सरकून घेतो. ओके. बघा आता 9 नंबरचा प्रश्न. इथे आपल्याला असा गोल दिलेला आहे. इथे गोल आहे, इथे गोल आहे, इथे गोल आहे. पण इथे एक बाणाचं चिन्ह दिसतंय. म्हणजे साहजिकच आहे हा पर्याय त्या ठिकाणी कट होतो. इथे आपल्याला बाणाचं चित्र आहे. इथे गोलाचं चित्र आहे म्हणजे हा पर्याय कट होतो. बरोबर? इथे बाण आहे, इथे बाण आहे. ओके. 2 आणि 3 आहे. ओके. ठीक आहे. चला आता हे बघू. इथे आपल्याला ही जी आडवी रेषा आहे, इथे बाण आहे, इथे बाण आहे. आता 2 आणि 3च उरलाय म्हणजे इथे बाण, इथे बाण, इथे बाण, इथे बाण आहे. ओके. ठीक आहे. चला बघू. आता इथे बाणाचा मागचा भाग दिलेला आहे. इथे 2 आणि 3च राहिलेले आपल्यामध्ये. इथे बाणाचा मागचा भाग दिलेला नाहीये बघा इथे. हा जो भाग बघा, हा भाग चुकीचा आहे. म्हणजे ही आकृती चुकीची आहे. उरली फक्त कोणती? ही इथे आपल्याला तो भाग दिलेला आहे. म्हणजे उत्तर आहे 3 पर्याय. काय आहे उत्तर? 3 पर्याय. असे छोटे-छोटे जे भाग आहे ते तुम्ही चेक करायचे आहे. पेन्सिलच्या सहाय्याने वगैरे तुम्ही त्या ठिकाणी
चेक करू शकता. ओके, ठीक आहे. चला 10वा प्रश्न तुमच्या समोर आहे. आपण बघतो आहे तो व्हिडिओ आहे आकृतीतील साम्यता. आकृती जशी दिलेली आहे तशी समान आकृती आपल्याला शोधायची आहे. ओके, ठीक आहे. चला बघा, लवकर चेक करा. बघा आता एक 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 कट करत गेलो तर लगेच आपल्याला उत्तर सापडतं. आपण आतापर्यंत 9 प्रश्न चेक केले. ते 9 प्रश्न आपण तसे चेक केले की पर्याय कट पद्धतीने जायचं आहे. ते पर्याय कट पद्धतीने गेल्यावरच आपल्याला त्या ठिकाणी उत्तर सापडणार आहे. ओके, ठीक आहे. बघा आता ही जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे, ही प्रश्न आकृती दिलेली आहे, ही ही आपण त्या ठिकाणी चेक करायची आहे. तर इथं जर बघितलं प्रश्न आकृतीमध्ये ही रेषा डायरेक्ट या अँगलला या ठिकाणी जॉईन झालेली नाही. बघा इथे ही डायरेक्ट जॉईन झालेली दिसते. इथं पण कुठं असं जॉईन झालेली दिसत नाही, म्हणजे हा पर्याय नाही आहे. आता हा पर्याय बघू, या बाजूला आहे, ही या बाजूला आहे आणि वरून ही रेषा परिपूर्ण इथे जॉईन झालेली नाहीये, म्हणजे हा पण पर्याय त्या ठिकाणी कट होतो. ओके, आता आपण बघू पुढचं पर्याय. इथे ही दिसते आहे, इथे दिसतंय, ठीक पुढचा पर्याय बघू. बघा ही रेषा इथे या चौकोनामध्ये, इथे चौकोनामध्ये काही रेषा आहे का अशी? नाहीये. या चौकोनामध्ये रेषा नाहीये, पण इथं त्याने दिलेली, म्हणजे साहजिकच आहे 4 पर्याय गेलेला आहे. उरला फक्त कोणता? 3. असे जे छोटे-छोटे जे भाग आहे, ते छोटे-छोटे भाग तुम्ही त्या ठिकाणी करून आपण पेन्सिलच्या सहाय्याने लगेचच त्या ठिकाणी उत्तर काढू शकतो. पर्याय कट पद्धतीने यामध्ये लवकर उत्तर मिळू शकतं. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. 11वा प्रश्न. चला लवकर. 11वा प्रश्न खूपच सोपा आहे. फक्त डायग्राम चेक करा, रेषा चेक करा. ही रेषा चेक करा. कशामध्ये किती रेषा आहे लगेचच उत्तर भेटू शकतं. ठीक आहे, चला आता आपण बघूया उत्तर काय येतं. इथे रेषा किती आहे बघा, 1 2 3 4 5 रेषा आहे. इथे 1 2 3 4 आहे, 4च रेषा आहे, विषय क्लोज केलाय, संपलं त्याचं काम. 1 2 3 4 इथं पण 4च आहे, याचं पण उत्तर कट झालेलं आहे. 1 2 3 4 5 इथं 5 आहे. 1 2 3 4 इथं पण 4 आहे, विषय क्लोज. बाकीचं कोणतंही चेक करण्याची गरज नाही. आपल्याला जर बाकीच्या इथे जर प्रश्न आकृतीमध्ये 5 रेषा त्या ठिकाणी दिसत आहे आणि बाकीच्या ठिकाणी जर आपल्याला 4-4च आणि 2-2 4-4च रेषा दिसत आहे, तर त्या ठिकाणी साहजिकच ती आकृती आपल्यास काही कामाची नाही किंवा ती पर्याय कट आहे. चुकीचं उत्तर त्या ठिकाणी आहे, म्हणून ते 3 नंबरचं उत्तर हे योग्य आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 12वा प्रश्न. चेक करा. आता बघितलं मी रेषा, आपण बघितल्या रेषा कशा प्रकारे काम करतात ते बघितलं. कोणती रेषा कुठंपर्यंत मारलेली आहे, कोणती रेषा कुठंपर्यंत गेलेली आहे ते चेक करा. ठीक आहे, चला बघा आता याचं उत्तर काय येतं बघा, बघू आपण. ही रेषा आहे, ही आहे, ही आहे, ही आहे, ही एक आहे. ओके, इथे रेषा आहे का? नाही. इथे नाही, इथे नाही, इथे आहे, इथे आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय कट. बाकीचं त्याचा बघण्याचा काही अर्थ नाही. फक्त उरले कोणते? 2. इथे नाही, रेषा नाही, इथे नाही, इथे आहे. बघा इथे आहे, इथे नाही आहे, आपण कट, म्हणजे उरला कोणता? 1 हे योग्य उत्तर आहे. उरला कोणता? 1. ओके, म्हणजे पुढच्या ह्याच्याकडे जाण्याची गरज नाही. आपल्याला उत्तर लवकरात लवकर सापडायचे, आपला वेळ वाचवायचा आहे आणि तो वेळ आपल्याला मॅथला द्यायचा आहे. गणिताला तो परिपूर्ण वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 13वा प्रश्न. हा प्रश्न थोडंसं अंदुक असू शकतो. थोडेसे डॉट 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 त्याच्यावर दिलेले आहे, पण तरी पण आपण तो बघूया. बघा इथे जर आपण चेक केलं तर हिचा हात असा वरती आहे, हा हा वरती आहे, हा वरती आहे, हा वरती आहे, हा खाली आहे, म्हणजे ही पर्याय गेली, विषय क्लोज. चला आता ठीक आहे, आता पुढचं बघू. बघा ही जी रेषा आहे खालची, ही सरळ आहे, ही थोडीशी सरळ आहे, पण खूपच हे मोठ्या रेषा दिलेल्या आहे बाजूच्या. ही रेषा थोड्याशा कमी दिलेल्या आहे, हे गेलेलं आहे. इथे जर असं क्रॉस क्रॉस दिलेला आहे, ही पण गेलेली आहे. उरली कोणती? सी.
हे 3 तर गेलेले आहे म्हणजे त्याचं उत्तर काय आहे? सी उत्तर आहे. ओके. ठीक आहे. 3 नंबरचं उत्तर आहे याचं 3 नंबरचं. बाकीचे काही बघण्याचा अर्थ नाही. आपल्याला जेवढा वेळ आपण वाचू तेवढा वेळ आपल्याला गणिताला द्यायचा आहे. लक्षात घ्या. हे जरी आपलं लेक्चर शिकवण्याचा असेल किंवा समजून घेण्याचा असेल, तरी पण असे जे छोटे-छोटे जे वेळ आहे, ते वेळ आपण एकत्र करून परिपूर्ण वेळ आपल्याला गणिताला देता येईल आणि 20 पैकी 20 मार्क गणितात पाडण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ओके. ठीक आहे. चला. पुढचा प्रश्न चेक करा. तुम्हाला येतं का? लवकर चेक करा. बघा बघा ते डायग्राम बघा, डायग्राम बघा. डायग्राम बघितले तर लगेचच आपल्याला पर्याय कट होतील आणि पर्याय कट झाले तर लगेचच आपल्याला त्या ठिकाणी उत्तर भेटेल. ओके. ठीक आहे. चला बघू आपण इथे चौकोन दिसतोय. इथे पण चौकोन दिसतोय. त्यानंतर इथे पण चौकोन दिसतोय. इथे पण चौकोन आहे आणि इथे त्रिकोण आहे. इथे त्रिकोण आहे म्हणजे ही गेलेली आहे, कट झालेली आहे. इथे त्रिकोण आहे, इथे चौकोन आहे, इथे गोल आहे आणि इथे त्रिकोण आहे. बघा. इथे काय आहे? चौकोन आहे आणि इथं काय आहे? गोल आहे. म्हणजे ही गेलेली आहे. इथे त्रिकोण पाहिजे, इथे त्रिकोण आहे. ही गेलेली आहे. 2च याच्यावर आपण त्या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. वरचे आणि खालचे. इथे गोल गोल दिलेले आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक 3 हे योग्य आहे. ओके. एकदम सोपं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला 5 प्रश्न जर आले, तर 5 पैकी 5 प्रश्न आपल्याला बरोबर आले पाहिजे. लक्षात घ्या. हे खूप सोपं प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. ओके. ठीक आहे. 15 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर. आता याच्यात पण रेषा, रेषा, रेषा सगळे दिलेले आहेत. कोणती रेषा कुठे आहे? मधली डायग्राम कशी आहे ते चेक करा आणि चेक करताना त्या ठिकाणी काय करा? तुम्ही योग्य उत्तर आणण्यासाठी एक, 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 एक पर्याय काय करा? कट करा. मग तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. ठीक आहे. चला. बघूया आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. आता बघूया. बघा मध्ये काय दिलेलं आहे? चौकोन. आपण मध्यभागी चालू करू. इथे चौकोन आहे. इथं गोल दिलेलं आहे. म्हणजे गोल दिला म्हणजे हा पर्याय गेलेला आहे. ओके. इथे चौकोन आहे. इथे चौकोन आहे पण एक बाजूच दिलेली नाही म्हणजे तो पण गेलेला आहे. म्हणजे फक्त ए आणि सी उरलेला आहे. म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर उरलेला आहे. ओके. ठीक आहे. चला. त्यानंतर आपण बघूया की चौकोनाच्या नंतरचा जो आहे ती एक बाजू रिकामी आहे पण वरची बाजू आपल्याला देण्यात आलेली नाहीये. इथे पण तसंच आहे वरची बाजू देण्यात आलेली नाही. इथे चौकोन आहे पण त्याची खालची बाजू त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके. म्हणजे हे साहजिकच आहे नाही हे उत्तर. उत्तर क्रमांक ए म्हणजे उत्तर क्रमांक 1 हे योग्य आहे. ओके. बघा या साईडला ती रेषा रिकामी दिलेली आहे. आपल्याला वरच्या बाजूने पाहिजे ती वरची बाजू फक्त ए मध्ये देण्यात आलेली आहे. बाकीचं पाहण्यात काही अर्थ नाही. ओके. ठीक आहे. चला 16 नंबरचा प्रश्न घ्या. एक पान दिलेलं आहे. पानामधल्या संख्या चेक करा. रेषांच्या संख्या चेक करा. अशा प्रकारे ते पान दिलेलं आहे ते चेक करा आणि लगेचच उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. चला आता बघू आपण पानाचं चिन्ह तर सगळीकडे दिसतच आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं तर अशी रेषा आहे. इथे आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. पण इथे असं गोल दिसतोय. म्हणजे हा त्या ठिकाणी नाहीये. एक पर्याय तर गेलेला आहे. उरले 3 फक्त. ठीक आहे बघा. इथे अशी रेषा सॉरी 2 मिनिटं. इथे अशी रेषा असं आहे आणि मग परत असं आहे. इथे पण रेषा आहे आणि मग असं ह्या रेषा आहे. इथे डायरेक्ट असं आणि असं आहे. म्हणजे हे पर्याय त्या ठिकाणी नाहीये. इथे अशी आणि एक आडवी रेषा आणि अशा ह्या आहे 2 सॉरी 1 आणि 3 पर्याय उरलेला आहे. ठीक आहे. चला इथे पण आपण तसं करू.
इथे पण असं या ठिकाणी तसं दिलेलं आहे. इथे पण या पद्धतीनेच दिलेलं आहे. हा पर्याय तर कट झालेला आहे. उरला फक्त ही एक सरळ रेषा त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे हा पर्याय कट. उरला फक्त 1 नंबर. म्हणजे 1 नंबर हे त्याचा त्या ठिकाणी पर्याय उत्तर बरोबर आहे. ओके. ठीक आहे. 17 नंबरचा प्रश्न. बघा, सगळं जर चेक केलं तर लगेचच उत्तर त्या ठिकाणी सापडू शकतं. कमेंट बॉक्समध्ये टाका. उत्तर चेक करा बघा. चला. बघा मध्ये काय आहे? वर्तुळ. इथं वर्तुळ आहे. इथं वर्तुळ आहे. इथं वर्तुळ आहे. इथं वर्तुळ आहे पण त्याच्यामध्ये एक डॉट दिलेला आहे. म्हणजे साहजिकच हा पर्याय कट झाला. उरले फक्त 1, 2, 3. इथे वर्तुळ दिला पण मध्ये जे आहे ते रेषा त्याला जॉईन झालेल्या नाहीये. इथे ते रेषा जॉईन झालेल्या आपल्याला दिसतात म्हणजे हा पर्याय कट झाला. उरला फक्त 2 आणि 3. इथे तुम्हाला ही जी रेषा आहे 1, 2, 3, 4, 5. 5 रेषा दिसत आहे. 1, 2, 3, 4, 5. इथे रेषा दिसत आहे. 1, 2, 3, 4. इथे 4च दिसत आहे. इथे नाहीये म्हणजे हा पर्याय कट. उरला फक्त 2. हे त्याचं उत्तर आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचं घेऊ आपण. ओके. 18 नंबरचं. बघा. हे पण त्या ठिकाणी थोडंसं अंदूक झालेलं दिसतंय. ठीक आहे. चला तरी पण आपण चेक करू. हे जे क्रॉस दिसतंय बघा क्रॉस. याच्याकडे लक्ष द्या. इथे क्रॉस आहे, इथे क्रॉस आहे, इथे क्रॉस आहे, इथे क्रॉस आहे. इथे प्लसचं चिन्ह आहे. म्हणजे हा पर्याय कट झाला. ओके. इथे तुम्हाला अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. इथे एक वर्तुळ दिलेलं आहे डॉट. इथे वर्तुळ दिलेलं आहे आणि इथं अधिक दिलेला आहे. म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. त्यानंतर इथे वर्तुळ दिलेलं आहे आणि इथे सुद्धा वर्तुळच त्या ठिकाणी दिलेला आहे. हा पर्याय कट झालेला आहे. उरला फक्त काय 4. इथे आणि इथं वर्तुळ. ओके. इथे साहजिकच आहे. इथे जर तुम्ही जर चेक केलं तर बघा इथे आपल्याला ह्या अशा पद्धतीने दिले म्हणजे हा पर्याय नाहीच आहे. हा पर्याय पण इथे हे 2 रेषा एकमेकांना असं डायरेक्ट जॉईन नाही म्हणजे हा पण पर्याय नाही. इथे जॉईंट आहे पण इथं जो आहे तो काय आहे? प्लस आहे. इथं आहे चौकोन आहे. साहजिकच आहे ते पण करून लगेच आपण त्या ठिकाणी उत्तर मिळवू शकतो. बघा. ओके. 2 प्रकारे आपण त्या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. चला 19 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर. ठीक आहे. चला बघा. उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला आता चेक करा बघा. मध्ये आपल्याला असा एक यस दिलेला आहे. तो यस सगळीकडे दिसतोय का ते चेक करा. म्हणजे आपल्याला लगेचच उत्तर सापडेल. यस जो दिलेला आहे तो सगळीकडे दिसतोय का चेक करा. ओके. इथे यस आहे. इथे आहे. इथे हा वरच्या रेषेला आहे म्हणजे हा नाही. इथे आहे, इथे आहे. इथे पण आहे. इथे पण आहे. ओके. 3 तर सापडल्या. ठीक आहे चला. आता इथं या रेषाकडे लक्ष द्या. ही रेषा आहे, ही रेषा आहे. इथे आहे, इथे पण आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. इथे आहे, इथे आहे. बरोबर? इथे नाही म्हणजे हा पर्याय कट. आधीच आपण या ठिकाणी हा पर्याय त्या ठिकाणी काय केलेला आहे? कट केलेला आहे. ओके. आता आपण बघूया वरचं. इथे अशी रेषा आहे, इथे अशी रेषा आहे आणि एक रेष अशी आहे, एक रेष अशी आहे. हा पर्याय कट झाला. इथे एक रेषा आहे, ही एक रेषा अशी आहे, अशी आणि अशी आहे. इथे डायरेक्ट अशा दिलेल्या आहे, म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. म्हणजे उरला कोणता? 2 नंबर. बघा, हे जे प्रकरण आहे हे खूप सोपं प्रकरण आहे आणि त्या सोप्या प्रकरणातूनच आपल्याला मार्क मिळवायचे असतात. हे जरी सोपं वाटत असलं, तरी पण विद्यार्थी घाई-गडबडीमध्ये नक्कीच चुका करतात आणि त्या चुका आपल्याला खूपच महागात पडतात. प्रत्येक प्रश्नाला मी सांगत आलेलो आहे 1.25 गुण तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. ओके. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. चेक करा 20वा प्रश्न.
आपण 1 पासून तर 19 पर्यंत सगळे चेक केले. आता हा 20वा प्रश्न आहे. बघा, जे आपल्याला दिलेले आहे छोटे-छोटे डायग्राम त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. ते आपल्याला कुठे-कुठे दिसतंय, कुठे-कुठे दिसत नाही. कोणत्या ठिकाणी बदल झालेला दिसतोय. त्या आकृत्या ह्या कट-कट पद्धतीने जायचं आहे. ओके? ठीक आहे. चला आपण चेक करूया. ओके. बघा इथे क्रॉस आहे. त्याच्या समोरच लगेच क्रॉस आहे. बघा इथे गोल दिलेला आहे म्हणजे हा नाहीये. इथे प्लस, इथे प्लस दिलेला आहे म्हणजे हा पण नाहीये. इथे प्लस, इथे क्रॉस नाहीये. म्हणजे इथे क्रॉस हे उत्तर योग्य आहे. ओके. म्हणजे बघा इथं गोल दिले, गोल दिले, गोल दिले, गोल दिले. ओके. अशी रेषा आहे, रेषा आहे. इथे तसं दिलेलं आहे. इथं गोल दिलं, इथं गोल दिला, पण इथं प्लसचं ऐकून इथं प्लस आहे ऐकून इथं प्लस दिलेलं तर इथं क्रॉस दिले. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उत्तर त्या ठिकाणी येऊ शकत नाही. उत्तर आहे 4. ओके. ठीक आहे. आतापर्यंत आपण 20 प्रश्न पूर्णपणे चेक केले आणि त्या 20 प्रश्नामध्ये कशाप्रकारे उत्तर चेक करायचं, कशाप्रकारे त्या ठिकाणी सराव कसा करायचा किंवा कशाप्रकारे उत्तरं कसे काढायचे हे आपण त्या ठिकाणी बघितलं. तर या प्रकरणामध्ये आपण 20 प्रश्न बघितले आणि त्याच्यामध्ये सराव पण घेतलेला आहे 20 प्रश्नांचा. ओके. आणि त्याच्यातून आपण उत्तरसुद्धा काढलेले आहे. पर्यायी कट पद्धतीने त्या ठिकाणी जायचं आहे. ओके. ठीक आहे. चला. आता बघा, हे आपलं पुस्तक आलेलं आहे बाजारामध्ये नेक्स्ट अकॅडमीचं. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्टडी गाईड आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3500 प्लस प्रश्न त्या ठिकाणी भेटणार आहे. सगळे प्रश्न हे नवीन स्वरूपाचे असणार आहे आणि जे स्वरूप आहे, पॅटर्न आहे, जो पॅटर्न आहे तो नवीन आहे. नवीन स्वरूपात त्या ठिकाणी सगळे प्रश्न आणि दिलेले आहे. ओके. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून ते पुस्तक घ्यायचं आहे. 9168667007 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. ओके. ज्यांनी कोर्स घेतलेला असेल त्या कोर्समध्ये त्यांना हे पुस्तक फ्री भेटणार आहे. त्या फ्रीमध्ये तुम्हाला अजूनच कोर्सबरोबर एक प्रश्नसंच सेट पण तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. ओके. ठीक आहे. चला मग आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आपण बघूया. सरावासाठी आपलं पुस्तक आहेच. 2 नंबरचं जो प्रकरण आहे आकृतीतील साम्यता, ते प्रकरण काढा आणि त्या ठिकाणी त्याच्यातले जे सराव प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जी आकृतीमध्ये तुम्हाला डाऊट आहे किंवा ज्या आकृतीमध्ये थोडासा तुम्हाला समजत नाही, तर ती डायग्राम आपल्या डाऊट जो ग्रुप आहे, डाऊट ग्रुप आहे, त्या डाऊट ग्रुपवर तुम्ही टाकू शकतात आणि त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. ओके. ठीक आहे. चला. बाय बाय सगळ्यांना. ओके.